सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील ग्रामपंचायतचे 2 सदस्य व सरपंच पदाचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आले होते। जिल्हाधिकारी यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्याने 3 सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती। त्या अनुषंगाने कडोळीच्या सरपंच सुजाता संतोष गुळदे यांनी आपले अहवाल सादर करून जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अपात्रतेबाबत तहसीलदार यांच्यामार्फत खुलासा देण्यात आला होता। त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी 24 जानेवारी 2025 शुद्धीपत्रिकानुसार कडोळीच्या सरपंच सुजाता संतोष गुळदे यांना पात्र ठरविण्यात आले असून त्या पुन्हा एकदा कडोळीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत। सदरील कारवाईबाबत अहवाल मागितल्याप्रकरणी अहवाल सादर करत जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एकदा फेर तपासणी करत औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 1 एप्रिल 2022 नुसार पारित केलेल्या आदेशाचे अवलोकन केले असता सरपंच सुजाता गुळदे यांचे सदस्यत्व पात्र असल्याचे दिनांक 24 जानेवारी 2025 शुद्धीपत्रकाद्वारे नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे कडोळीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा सुजाता संतोष गुळदे या विराजमान झाल्या आहेत। 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशानुसार असे नमूद केले आहे की 31 डिसेंबर 2024 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमांक 1 ह्या पात्र असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे। ग्रामपंचायत सदस्य अरविंद भाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अपात्रतेबाबत प्रशासनास सहकार्य करून खुलासा दिला व त्यानुसार या अगोदर ही अपात्र तिथेच कारवाई करण्यात आली होती, परंतु खंडपीठ औरंगाबादकडे दाद मागून जात वैधता प्रमाणपत्राबाबत स्टे आणण्यात आला होता। त्या अनुषंगाने यावेळेसही अपात्रतेची कारवाई करण्यात आली, परंतु प्रशासनाकडे खुलासा देऊन त्याची पूर्तता केली व स्टे ऑर्डरची पाहणी करून जिल्हाधिकारी यांनी खुलासाची फेर तपासणी करत पुन्हा एकदा अपात्र ठरवलेल्या सरपंच सुजाता गुळदे यांना 24 जानेवारी 2025 रोजी शुद्ध पत्रिकेद्वारे नमूद करण्यात आले आहे की त्यांचे अपात्रता हे नाव वगळून पात्र असल्याचे पत्रकात नमूद केले आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सुजाता गुळदे हा आपला कारभार हाती घेणार असल्याचे सरपंच सुजाता गुळदे यांनी सांगितले व न्याय प्रक्रियेचे स्वागत केले। मी सुजाता संतोष गुळदे, सरपंच कडोळी। मागील 15 दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांनी माझे पद अपात्र ठरवली होती, तरी सदर या प्रकरणात यापुढे सदर पूर्वी या प्रकरणी हायकोर्टाने दिलेले आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी फेरविचार करून माझे पद 24 जानेवारी 2025 रोजी परत पात्र केले। भाकरे ग्रामपंचायत सदस्य कडोळी येथे 4 वर्षापासून कार्यरत असून सध्या स्थितीत जी मागील 31 डिसेंबर 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी पदाच्या अपात्रतेबाबतची कारवाई करण्यात आलेली असून ती पदाच्या अपात्रतेबाबतची कारवाई ही 3 सदस्यांच्या विरोधात झालेली होती। तर 3 सदस्यांमध्ये माननीय उपसरपंच मुक्ताबाई नंदकुमार सुरेवाड आणि एक सुरेखा सुनील पायकराव हे यांच्या बाबतीत ही कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात किंवा जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत ही कारवाई करण्यात आलेली होती। त्यामध्ये तिसरा क्रमांक हा माननीय सरपंच सौ सुजाता संतोष गुळदे यांचा सुद्धा होता। तर या बाबतीत मागील 2 वर्षापूर्वी हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन या प्रकरणात एक स्टे ऑर्डर दिलेलं ऍड इंटरिम रिलीफ प्रोव्हाइड केलेलं होतं, म्हणजे सदर प्रकरणात स्टे ऑर्डर सुद्धा प्रोव्हाइड केलेलं होतं। तर त्या प्रकरणात जे स्टे ऑर्डर दिलेलं होतं हे स्टे ऑर्डर माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी परत फेरविचार करून त्यांच्या ज्या काही ऑब्झर्वेशनमध्ये ह्या गोष्टी आम्ही आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आदेशाबाबतीत एक शुद्धीपत्र काढण्यात आलेले आहे। त्या पदाच्या बाबतीत शुद्धीपत्रक हे दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी काढण्यात आलेले होते। तर सदर त्या शुद्धीपत्रकामार्फत सदर पद हे पात्र ठरवण्यात आलेले असून सद्यस्थितीत ही न्यायप्रिय घटना आमच्या कडोळी गावामध्ये घडलेली आहे। इंडिया न्यूज 24 करिता गोपाल सातपुते, सेनगाव, हिंगोली।